प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनीय कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्यांचा अभंग निवडला असे असणारे थोर राष्ट्रसंत जगदवंदनी जगद्गुरु देहू निवासी, ज्यांना वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणून ओळखावं असे असणारे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलाय, पण ज्यांचा अभंग सेवेकरता घेतलाय ते जगातले जगद्गुरु होते. बरं, जगद्गुरु तर सोडा, त्यांना उपाधी प्राप्त झाली वैराग्य. वैराग्य ही उपाधी माझ्या तुकोबारायांना प्राप्त झाली. वास्तविक पाहता उपाधी विना कामाची कुणालाही प्राप्त होत नाही. एखादा मुलगा आहे, शाळेत गेला, शिकला, चांगलं शिक्षण केलं, डीएड केलं, बीएड केलं, शिक्षक झाला, त्याला आपण गुरुजी म्हणतो, त्याला ती उपाधी प्राप्त होते. एखादा मुलगा शाळेत गेला, डॉक्टर झाला शिक्षण करून, त्याला आपण डॉक्टर म्हणतो. एखादा मुलगा कोल्हापूरला तालमीत गेला आणि पहिलवान झाला, त्याला आपण पहिलवान म्हणतो. मग आता विचार करा, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जी ती उपाधी प्राप्त होत असते. एखाद्या शेतकऱ्याचं लेकरू आहे, शेतीमध्ये जर चांगलं काबाड कष्ट करत असेल आणि उत्तम प्रकारची शेती जर करत असेल तर त्याला आपण शेतकरी म्हणतो, बरोबर ना. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार उपाधी प्राप्त होते. तद्वत माझ्या तुकोबारायांना वैराग्य ही उपाधी प्राप्त झाली, कारण त्यांचं कर्म तसं होतं. बघा, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना उपाधी प्राप्त झाली. माऊलींना ज्ञानाचे सागर, नाथबाबांना उपाधी प्राप्त झाली प्रतिष्ठानपूर म्हणजे आत्ताचं पैठण. पैठण नगरीचे नाथबाबा उपाधी प्राप्त झाली शांतीचे सागर. हा, तसे माझ्या तुकोबारायांना वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. आता वास्तविक पाहता उपाधी कुणालाही प्राप्त होत नाही, पण बघा माझ्या तुकोबारायांना उपाधी प्राप्त झाली, वैराग्य ही झाली त्यांची उपाधी. आणि तुकोबारायांची जर ख्याती पाहू गेलो तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. ही झाली माझ्या तुकोबारायांची ख्याती. काळ सुद्धा माझ्या तुकोबारायांना घाबरतोय. मग काळ जर माझ्या तुकोबारायांना घाबरत असेल तर बघा आपल्याला काळापासून पळायचंय बाजूला, काळापासून आपल्याला बाजूला व्हायचंय. तुकोबारायांची झाली ख्याती, आता उपाधीकडे वळू. तुकोबारायांना उपाधी लागली वैराग्य. आता वैराग्य कशाला म्हणायचं हे फार महत्वाचं आहे. वैराग्य वैराग्य कशाला म्हणायचं. आपल्याकडे बरेच लोक त्यागाच्या भूमिकेला वैराग्य म्हणतात, बरोबर ना. त्यागाच्या भूमिकेला आपल्याकडे वैराग्य समजलं जातं, पण लक्षपूर्वक ऐका, त्याग वेगळा आहे आणि वैराग्य वेगळं आहे. कसं ऐका, छोटासा दृष्टांत सांगते. आजोबा होते, आजारी पडले, डॉक्टरकडे दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्याच्या नंतर आजोबा डॉक्टरच्या समोर बसलेत आणि आजोबांनी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब मी पोटाच्या आजाराने त्रस्त आहे, मला पोटाच्या आजारातून परिपूर्णतेने निवृत्ती पाहिजे, त्याच्यासाठी माझ्या पोटाचं लवकर चेकअप करा आणि असेल ते गोळे औषधं मला पटकन खाण्यासाठी द्या. डॉक्टरांनी आजोबांना बेडवरती झोपवलं, पोटाचं चेकअप केलं. आजोबा बेडवरून खाली उतरले, खुर्चीवरती बसले आणि आजोबांनी डॉक्टर साहेबांना प्रश्न केला, डॉक्टर माझ्या पोटाचं चेकअप केलंय, तुम्हाला माझ्या पोटात काय वेदना आहे ह्या तर कळल्यात. डॉक्टर साहेब माझ्या पोटाचं चेकअप केलंय ना, तर पटकन मला कोणते असेल ते गोळ्या औषध द्या, कारण पोटाच्या आजाराने मी त्रस्त आहे, मला पोटाच्या आजारातून परिपूर्णतेने निवृत्ती पाहिजे, मला निवृत्ती पाहिजे पोटाच्या आजारातून. डॉक्टर साहेब द्या ना लवकर औषध. डॉक्टर साहेबांनी आजोबांना प्रश्न केला, आजोबा तुम्हाला खरंच पोटाच्या आजारातून निवृत्त व्हायचंय. आजोबा म्हटले, हो डॉक्टर साहेब पोटाच्या आजारातून निवृत्त व्हायचंय. मग डॉक्टर साहेब विचारू लागले, आजोबा तुम्हाला जर खरंच पोटाच्या आजारातून निवृत्त व्हायचं असेल तर मला खरं खरं सांगा, दिवसाला चहा किती कप पिता. काय विचारलं, दिवसाला चहा किती कप पिता तुम्ही, किती कप तुम्ही नाही पिती. हा बोलत चला ना, 7-8-10 कप. हा, पहिला स्वतःच्या घरी, दुसरा भावाच्या घरी, तिसरा मित्राच्या घरी, चौथा गावात. हा, असे दिवसभराचे बरेच होतात, 7-8-10 कप चहा होतो. आजोबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब दिवसाते 7-8-10 कप चहा पितोय. डॉक्टर म्हटले, आजोबा तुम्हाला जर पोटाच्या आजारातून परिपूर्णतेने निवृत्ती पाहिजे असेल तर चहा बंद करावा लागेल, चहाचा त्याग करावा लागेल. आजोबांनी विचार केला, चहा जर बंद केला तर निवृत्ती आहे आणि चहा जर नाही बंद केला तर पोटाच्या आजारात प्रगती आहे. काय पाहिजे, निवृत्ती पाहिजे. आजोबा घरी आले, दुसऱ्या दिवसाचे सकाळचे 6 वाजले. सकाळी 6च वाजतात ना मावल्या हो.
हा, सकाळचे 6 वाजले आणि 6 आता आपल्याकडे सकाळी 6 वाजतात बरोबर ना. शहराच्या ठिकाणी जर बघायला गेलं तर तिथं सकाळचे 8 वाजतात आणि पहाटेचे 6 वाजतात. बरं, शहराचा आणि आपला थोडासा बदल आहे. किती बदल आहे ऐका. आपल्याकडं खेडे गावामध्ये महिला वर्ग प्रथम उठतो, उठल्याच्या नंतर पाणी तापवतो, स्नान करतो. शहरात वेगळे, थोडंसं उलट आहे. शहरामध्ये अगोदर पुरुष वर्ग उठतो, उठल्याच्या नंतर पुरुष वर्ग पाण्याची बादली भरतो, हीटरला लावतो, पाणी गरम करतो, स्नान करतो. दुसरी पाण्याची बादली भरतो, हीटरला लावतो, पाणी गरम करतो आणि मग मॅडमला उठवायला जातो. बरोबर ना. हा, थोडा थोडा बदल आहे. तसं प्रत्येक भागाभागात बदल असतो, प्रत्येक भागात असतो. आता तुमच्याकडे आमच्याकडेही थोडा थोडा बदल असू शकतो. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं कधी मेल्यावरच का? मला वाटलं जीव गेल्यावर जाळीत्यात. असं विनोदाचा भाग. त्या आजोबा सकाळचे 6 वाजता उठलेले, खुर्चीवरती बसलेले आजोबांचं स्नान झालेलं आहे. सुनबाईचा सुंदर चहा समोर उकळत आहे. आजोबा सुनबाईचा सुंदर चहा उकळत आहे आणि त्याच्याकडे बघत आहे. सुनबाईच्या चहाचा सुंदर सुगंध सुटलाय. आजोबा ओट्यावरती बसलेल्या खुर्चीवरती तिथून टकमक टकमक चहाकडे बघतायत. सुनबाईचा चहाचा सुंदर सुगंध सुटलेला आहे. सुनबाईनं चहाचं पातीला हातात घेतलंय, चहाचं पातीला हातात घेतलंय, कप समोर आहे. सुनबाईनं चहा कपामध्ये टाकायला सुरुवात केली आणि म्हातारं नुसतं चहाकडं टकामका टकामका बघू राहिले. बाबाला चहा पिता येतोय का? नाही ना. जर प्यावा तर आजारात प्रगती आणि नाही प्यावा तर निवृत्ती. बाबा चहाकडे नुसते बघू राहिले. पण ऐका, लक्षात ठेवा, बाबा चहाकडे बघू राहिलेत पण चहा पिता येत नाही. चहाचा त्याग केलाय ना, चहाचा त्याग केलाय. पण चहा पिण्याविषयी जिथे इच्छा उत्पन्न होते तिथं वैराग्य, तिथं त्याग मानता येणार नाही. जिथे चहा पिण्याविषयी इच्छा उत्पन्न होत नाही किंवा जिथे इच्छा मारली जाते, सरळ सरळ सांगू तुम्हाला, जिथे इच्छा उत्पन्न होते पण ती गोष्ट करू शकत नाही त्याला त्याग म्हणायचं. आणि जिथे इच्छा उत्पन्न होत नाही, इच्छा मेलेली असते, मरून जाते, त्या गोष्टीला वैराग्य म्हणायचं. विचार सागर ग्रंथामध्ये फार गोड व्याख्या आहे. यहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. आणि तेच वैराग्य बघायचं असेल तर जिवंत उदाहरण माझे तुकोबर आहे. विठ्ठल 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 असे असणारे वैराग्याचे महामेरू माझे तुकोबर आहे. आणि त्याच तुकोबरायांचा अभंग आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. थोडेसे बोलत चला, तुमच्या कळ्या काही सुकून देऊ. हा, मला माहिती आहे ऊन लागतंय, मंडपातूनही ऊन खाली येतंय, त्याची मला पण जाणीव आहे. मी काही तुम्हाला जास्त वेळ दाबून धरणार, हा, तुम्हाला थोड्या वेळात मोकळं करेल. पण ऐका, जेवढा वेळ आपल्या हातामध्ये आहे तेवढा वेळ आपण चांगला घालवायचा आहे, चांगल्या कामामध्ये घालायचा आहे, त्या वेळामध्ये चांगलं कर्म करायचं आहे. मग कर्म करायचं जर चांगलं असेल तर विचार करावा लागेल. आणि विचार करायचा आहे, पण जसा आपण विचार करू तसं आपल्याला फल प्राप्त होत असतं. आपला विचार जेवढा उच्चतम पातळीचा असेल तेवढा आपल्याला फळ उच्च मिळतं. आणि जर आपला विचार खालच्या पातळीचा असेल तर निश्चित आपल्याला फळ कमी स्वरूपात प्राप्त होतं. म्हणून फळ चांगलं मिळावं याच्याकरता विचार चांगला करावा. आणि माणसाचे विचार जसे असेल, जीवनामध्ये जर आपल्याला आनंदी राहायचं असेल, वाक्य लक्षात ठेवा, जीवनामध्ये जर आपल्याला आनंदी राहायचं असेल, जर आनंदी जगायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि जीवनामध्ये आनंदी जगण्याची एक शैली सांगून जाईन तुम्हाला. जीवनामध्ये आनंदी जगण्याची एक शैली सांगून जाईन तुम्हाला. ऐका, स्वतःकडून स्वतःच्या अपेक्षा पूर्ण होण्याची इच्छा करा. आपल्या अपेक्षा जर आपण दुसऱ्याकडून पूर्ण करण्याची अपेक्षा अंतःकरणामध्ये ठेवली तर आपल्याला आनंद मिळू शकत नाही. मग ज्या अपेक्षा आपल्या आहेत ना त्या स्वतःकडून पूर्ण करायला शिका आणि विचार हाच करा. विठ्ठल 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 विठ्ठल. पण आपले विचार अधोगतीला चाललेले विचार आहे. बघा, भगवंताने आपल्याला गोड शरीर दिलंय, भगवंताने आपल्याला गोड शरीर दिलंय. कशा करता दिलंय हे आपल्याला अजून कळलं नाही. खुशाल माना हल्ले तर भगवंताने आपल्याला गोड शरीर हे भजन करण्याकरता दिलंय. देह देह भजन गमटा, देह दिला देह भजन गमटा, देह दिला देह भजन गमटा.
इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जन तो जोडसी नारायण असे जीव पण भवरोग इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जन तो जोडसी नारायण असे जीव पण देवे दिला देह भजन हा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडसी काय नाही ना तेने तू जोडसी संसार उलट केलंय आपण केलंय ना मला सांगा अगदी खरं सांगा धर्म मंडपात खोटं बोलायचं नाही आपल्याला जर एखादं म्हटलं द्या सगळं सोडून आणि चला तीर्थयात्रेला जाऊ का हो नाही ना मग तेने तू जोडसी हा संसार आपल्याला संसार करण्याकरता नरदेह दिला असं अजिबात मी म्हणणार नाही मी असंही म्हणेल भजन करण्याकरता देह दिला आणि भजन करता करता आपण संसार करायला पाहिजे बघा जर आपण भजन करता करता नामस्मरण करण्याकरता करता करता जर संसार केला तर निश्चित तो संसार फलदायी होतो पण लक्षात ठेवा संसार किती जरी केला तर त्या संसारातलं फल आपल्याला प्राप्त होत नाही बरं संसाराचं फळ काय हो काय फळ तुम्ही म्हणताल काय फळ सांगतो ना तुम्हाला लग्न होऊ द्या बायको घरात येते बायको आल्याच्या नंतर 4-6 मुलं होतात मुलं लहानाची मोठी होतात मोठी झाल्याच्या नंतर मुलाचं लग्न होतं मुलाचं लग्न झाल्याच्या नंतर सुनबाई घरात येते सुनबाई आल्याच्या नंतर 2-4 नातू होतात सुनाचं नापलं जमलं तर ठीक आणि नाही जमलं तर सुनबाई लात मारून गोठ्यात आपल्याला घातल्याशिवाय राहत नाही हे संसाराचं हा संसार सुखाचा आहे का नाही ना पण आपण विचार करतो का नाही करत राजा हो संसार सुखाचा नाहीये संसार बांधवडी आहे हा संसार दुःख 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 बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे नाही कोठे 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 ठाऊकची आहे संसार दुःखाचा 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 दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार हा. संसारामध्ये पूर्णत्वाने दुःख आहे दुःखाने भरलेला संसार आहे आणि तुम्ही म्हणत असाल जर संसारामध्ये सुख आहे तर आहे ना आहे मी म्हणत नाही संसारामध्ये सुख नाहीये आहे सुख पण किती आहे सुख पाहता जवा पाडे दुःख हा दुःखाने भरलेला संसार आहे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ सार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही गोठे रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शोभे पाठी लागले बोडाळ काम क्रोध लोभ शोधे पाठे लागले ओढाळ
चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शुमी पाठी लागले ओढाळ हा मग शरण कुणाला जाऊ हा त्याला शरण जावं लागेल आणि यो शरण जाण्याकरताच विचार करावा लागेल कारण विचार करण्यासाठी आपल्याला मानवी देह दिलाय विचार करण्याची क्षमता फक्त आणि फक्त मानवाला सांगितली पशूंना नाही विचार करण्याचा अधिकार फक्त मानवात आहे पशूंमध्ये नाहीये पशूंमध्ये अधिकार नाहीये विचार करण्याचा त्यांना विचार करण्याची क्षमता नाहीये ते विचार करू शकत नाही म्हणून तर संतांनी सांगितलंय पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगिती हा पशूंना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही कळतं कुणाला हो कुणाला कळतं हा या देहाला पाप पुण्य कळतंय म्हणून आपपर भाव फक्त आणि फक्त मानवाला सांगितलाय दुसरा कुणाला नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण शेतामध्ये गेलेलं असावं सर्व शेतकरी वर्ग शेतामध्ये गेलेलं असावं आभाळ आलेलं असावं आभाळ आलंय आपल्याला माहितीये थोड्या वेळात पाऊस येणार आहे हे जनावरांना कळतं का नाही ना आपल्यासोबत बैल शेतामध्ये असतो आपल्यासोबत बैल शेतामध्ये असतो आभाळ आलेलं असतं आपण त्या बैलाकडे जाऊन त्या बैलाला जाऊन म्हणावं ए राजा आभाळ आलंय चल घराच्या दिशेनं थोड्या वेळात पाऊस येईल निघल का होतो नाही ना निघणार तो नाही निघणार आपल्याला कळतंय आपण निघू पण जेव्हा पाऊस येईल त्याच्या अंगावर 2-4 थेंब पडतील मग ते पाठीवर शेपूट टाकीत घराच्या दिशेनं निघत कोण हा म्हणजे ज्याला कळत नाही त्याला काय म्हणायचं आणि ज्याला कळतंय ते हा विचार करण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला मानव म्हणायचं आणि ज्याच्यात विचार करण्याची क्षमता नाही त्याला पशु म्हणायचं विठाल 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 मग पशूंना पाप पुण्य कळत नाही आपल्याला कळतंय आपपर भाव फक्त मानवाला दिलाय आणि या देहाला भजन सांगितलंय पशुला भजन सांगितलं का नाही सांगितलं याच दे ही गडे देवाचे भजन हा या देहाला भगवंताचं भजन करायला सांगितलंय मग देहाने करायला पाहिजे सुंदर देह दिलेला आहे हात पाय कान नाक डोळे सुंदर देह दिलाय देवाने जर आपल्याला दिलेले इंद्रिय उलटी पालटी केली असते तर जमलं असतं नाही ना देवाने असं करायला पाहिजे होतं हात पुढे ना सपोज आपण जेवायला बसलो आणि जेवायला बसल्याच्या नंतर आपल्याला प्रथम डोळ्याने बघावं लागतं डोळे इथंच ठेवले देवानी हात ताटापर्यंत गेला नाक मागून द्यायला पाहिजे होतं तोंड एका साईडने द्यायला पाहिजे होतं मग आपल्याला जेवण करताना असं डोळ्याने बघावं लागलं असतं घास उचलावा लागला असता नाकाकडे वास द्यायला मागं न्यावं लागलं असता तिकून निघाल्याच्या नंतर तोंडात घालताना इकून घालावा लागला असता देवाने केलं का हो तसं नाही ना असा उचलायचा ना असा सरळ जाऊ द्यायचा किती सुंदर रचना भगवंताने आपल्या शरीराची केली का नाही बघा भगवंताने सुंदर रचना ही मानवी शरीराची केली आहे बघा सर्व प्राण्यांमध्ये उभा प्राणी असेल तर तो एकटाच आहे त्याचं नाव मानव आहे सर्व प्राण्यांमध्ये या भूतलावरती एकच उभा प्राणी आहे बाकीचे सगळे आडवे प्राणी आहेत का आपपर भाव आपल्याला आहे म्हणून आपल्याला उभं केलंय ज्यांना आपपर भाव नाही त्यांना आडवं केलंय लक्षात घ्या आता वाक्य एकच प्राणी आहे मानव त्याला उभं केलंय बाकीचे सगळे आडवे केलेत पण हा प्राणी उभा असताना सुद्धा आडवा होतोय हा प्राणी उभा केलाय तरी सुद्धा हा आडवा चलतो जर देवाने हा आडवा केला असता तर मग अवघड झालं असतं बरं झालं देवाने उभा केलाय मग एवढा सुंदर देह भगवंताने आपल्याला दिलाय विचार चांगला करावा विठाल 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 कारण तुम्ही आम्ही या भूतलावरती जन्माला आलेलो थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत आज आहेत उद्या नाही आपली क्षणाची गॅरंटी नाहीये मग गॅरंटी जर आपली क्षणाची नाही एक लक्षात ठेवा जन्माला येणंही आपल्या हातात नाहीये आणि मरण सुद्धा आपल्या हातात नाहीये जन्माला येणं नाही मरण पण नाही जर दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसेल तर आपल्या हातात काय जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतचा जो कालावधी आहे जो प्रवास आहे त्याला आपण आयुष्य म्हणतो हे आयुष्य आपल्या हातात आहे या आयुष्य जगत असताना करायचं काय हे आपल्या हातात आहे मरण आपल्या हातात नाही मृत्यू आपल्या हातात नाही तुम्हाला वाटत असेल जन्माला येणं आपल्या हातात आहे कसं हातात आहे माऊली असते त्या माऊलीच्या पोटामध्ये गर्भ असतो आपल्याला माहिती असतं
9 महिने 9 दिवसाने बाळ बाहेर येणार आहे हे आपल्याला माहिती आहे, पण डॉक्टरनी जी दिलेली तारीख आहे आपल्याला माहिती आहे जन्माला येणार आहे इथपर्यंत ठीक आहे. मरणारे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, पण कधी मरणारे माहिती नाही. तद्वत बाळ जन्माला येणार आहे, डॉक्टरनी दिली तारीख, पण त्याच तारखेला येतं का? नाही येत जन्माला. 2 दिवस मागं 2 दिवस पुढे होतच आहे. म्हणजे जन्माला येणं हे माहिती आहे, पण कधी येणार आहे हे माहिती नाही. तद्वत मरणारे हे पण माहिती आहे, पण कधी मरणारे हे माहिती नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आपल्या हातात दोन्ही पैकी एकही नाही. जन्माला येणंही हातात नाही आणि मरणही आपल्या हातात नाही. दोन्ही जर आपल्या हातात नसेल, आपल्या हातात मधलं आयुष्य आहे. हे आयुष्य आपण संसारूपी नाव आहे, संसारूपी नाव आहे आणि या संसारूपी नावेत आपण बसलेलो आहोत. ही संसारूपी नाव आपल्याला 7 समुद्राच्या पलीकडे तरून जायची आहे. मग ती जात असताना सुखाने जायची का दुःखाने जायची याचा विचार आपण प्रत्येकाने करायचा. पण तो कधी करायचा, केव्हा करायचा, कुठं करायचा, क्षणाक्षणाला करायचा हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. हाची करावा विचार. क्षणोक्षणी 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 हाची करावा विचार. तारामाया पार बाबा सिंधू. तारामाया पार बाबा सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. तारामाया बाबा सिंधू. तारामाया पार बाबा सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. एखाद्याचं कौतुक करायला अडचण. आपल्या येऊ शकलेल्या लेकरांना शेंबड सुद्धा चांगले पुसता येत नसतील. क्षणाक्षणाला विचार करायचा, कारण आयुष्यरूपी भवसागर आपल्याला तरुण जायचा आहे. मग ह्यो भवसागर तरुण जात असताना सुखाने जायचा की दुःखाने जायचा याचा विचार प्रत्येकाने करायचा. पण आपले विचार कसे आहेत माहिती का? एका वाक्यात सांगू, दलिंदर विचार आहे आपले. कसे? दलिंदर. जे नको करायला ते केल्याशिवाय राहत नाही, जे करायला पाहिजे ते करत नाही. आपली गंमतच अशी आहे, जे करायला पाहिजे ते करत नाही, जे नको करायला ते केल्याशिवाय राहत नाही. जे खायला पाहिजे ते खात नाही, जे नको खायला ते खाल्ल्याशिवाय. जे प्यायला पाहिजे ते पित नाही, जे नको प्यायला ते पिल्याशिवाय. आपली गंमतच उलटी राजा हो. म्हणून तर आपल्याला ह्या आयुष्याचा खरा आनंद प्राप्त करता येत नाही. नाही येत करता आनंद आपल्याला प्राप्त. आपण ज्या गोष्टीमध्ये दुःख आहे तिकडं आनंदाने बघत असतो. जिकडं दुःख आहे तिकडं बघत असतो. आपल्याला असं वाटतं त्या गोष्टीमध्ये आनंद असेल. नाही ना राजा, त्याच्यात दुःख आहे. दुःखाने भरलेली ती गोष्ट आहे. ऐका, दृष्टांत रूपी सांगायचं ठरलं तर एक गृहस्थ एका गावामध्ये राहिला होता. गावामध्ये गल्लीत उंचवट्यावरती त्याचं घर होतं. त्या घरामध्ये राहत असताना त्या गल्लीतून दररोज 30-35 म्हशींचा कळप पाणी पिण्याकरता जायचा. दररोज तो कळप पाणी पिण्याकरता जायचा. त्या कळपामध्ये एक म्हातारी म्हैस होती. ती म्हातारी म्हैस सर्व म्हशी पुढे निघून गेल्या की पाठीमागून हळूहळू एकटी चलत यायची. एकटीच चालायची बिचारी. सगळ्या म्हशी निघून गेलेल्या. ह्यो ग्रहस्थ एके दिवशी ओट्यावरती बसलेला होता. यानं त्या म्हशींचा कळप बघितला. बघितल्याच्या नंतर जी सगळ्यात शेवट पाठीमागून हळूहळू येणारी म्हैस होती ना, म्हातारी म्हैस, यानं ती बघितली. बघितल्याच्या नंतर याला ती म्हैस फार आवडली. आता कोणाला काय आवडून सांगता येत. याला ती म्हैस आवडली, 4 पायाची. ती म्हैस आवडली. यानं विचार केला, म्हैस म्हातारी आहे, वयस्कर आहे, गुबगुबीत आहे,
हिचे शिंग गोलाकार आहे. आपण एक काम करू, हिच्या गोलाकार असणाऱ्या शिंगामध्ये आपलं मुंडकं जातं का पाहू. विचार केला, आपले विचार मी सांगते. यानं विचार केला, हिच्या गोलाकार असणाऱ्या शिंगात आपलं मुंडकं जातं का पाहू. विचार केला, म्हशी निघून गेल्या. दुसरा दिवस म्हशी आल्या, याचा विचार चालू झाला. 3 दिवस झाले, विचार चालू. 8 दिवस झाले, विचार चालू. 1 महिना झाला, विचार चालू. 2 महिने झाले, विचार चालू. बोलता बोलता 6 महिने झाले, म्हशींचा कळप आला की याचा विचार चालू व्हायचा. 6 महिने झाले. यानं एके दिवशी पक्का निश्चय केला, आज जे होईल ते होईल, म्हशीच्या शिंगात मुंडकं घालायचं म्हणजे घालायचं. पक्का निश्चय केला, ठरलं. म्हशी नित्यनेमाप्रमाणे दररोजच्या नेमाप्रमाणे आल्या. सर्व म्हशी निघून गेल्या. हा ओट्यावरती सावध बसला. म्हातारी म्हैस पाठीमागून एकटी हळूहळू चालत यायची. म्हातारी म्हैस पाठीमागून हळूहळू एकटी चालत येऊ लागली. म्हातारी म्हैस पाठीमागून येत आहे आणि हा पुढं पुढं ओट्यावरती सरकत आहे. म्हातारी ती असणारी म्हैस ती जवळ जवळ येऊ लागली. हा पुढे पुढे सरकू लागला. म्हैस जशी जशी समोर येते तसा तसा हा पुढे सरकतोय. म्हैस समोर आली आणि यानं म्हशीच्या समोर उडी मारली ओट्यावरून. आणि जशी उडी मारली तशी म्हशीचे असणारे गोलाकार शिंग होते. जशी उडी मारली तशी म्हशीचे दोन्ही कान पकडले आणि म्हशीच्या गोलाकार असणाऱ्या शिंगामध्ये यानं मुंडकं घातलं. आता तुम्हीच मला सांगा, यानं म्हशीच्या शिंगात मुंडकं घातल्याच्या नंतर म्हैस एका जागेवर उभी राहिली असेल का? नाही ना. जशी म्हशीनं उडी मारली, म्हैसच होती ती. जशी म्हशीनं उडी मारली तशी घे घराला धडक, घे भिंतीला धडक, घे गाडीला धडक, जे समोर येईन त्याला नुसत्या धडका घेऊ लागली. आता एवढ्या धडका घेतल्याच्या नंतर म्हशीला गुदगुल्या झाल्या असतील, यालाही गुदगुल्या झाल्या असतील. नाही ना. म्हैस रागावलेली. बरं, म्हशीला रागलाय पटकन येतो. म्हैस रागावलेली, तिच्या शिंगात यानं मुंडकं घातलेलं. याला चांगलं रक्तभंबाळ झालाय, रक्ताने भरला. गावातले 4-6 तरुण कार्यकर्त्यांनी बघितलं, पळत गेले, म्हशीला पकडलं. म्हशीच्या गोलाकार असणाऱ्या शिंगातून याचं मुंडकं उडून काढलं, म्हशीला काढून दिलं. आणि मग याला गावकऱ्यांनी प्रश्न विचारला, तरुण कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला, का रे बाबा, म्हशीच्या शिंगात मुंडकं घातलं? हो खरंय. तू म्हशीच्या शिंगात मुंडकं घातलं. आता लक्ष द्या, तू म्हशीच्या शिंगात मुंडकं घातलं खरंय, पण म्हशीच्या शिंगात मुंडकं घालण्याच्या पूर्वी काहीतरी विचार करायला पाहिजे होता. काय? काहीतरी विचार करायला पाहिजे होता. त्यावेळी ह्यो जरा उलटाच गडी होता. ह्यो म्हटलं, तुम्ही मला असं नाही विचारायला पाहिजे. म्हणा, तुम्ही मला असं विचारायला पाहिजे की म्हशीच्या शिंगात मुंडकं घालण्याच्या पूर्वी किती दिवस विचार करीत होता? गावकरी म्हटले, सांग मग किती दिवस विचार करीत होता? मग यानं सांगायला सुरुवात केली, अहो 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 8 दिवस नाही, 15 दिवस नाही, 20 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिने नाही, 3 महिने नाही, तर तब्बल 6 महिने विचार करीत होतो. कशाचा? म्हशीच्या शिंगात मुंडका घालायचा. दृष्टांत संपला, सिद्धांत फार गोड. आपण जर त्या सद्ग्रहस्थासारखे असे विचार करत राहिलो तर आपल्याला आनंद प्राप्त होईल का? नाही. आपल्याला समाधान प्राप्त होईल का? नाही. मग आपल्याला जर आनंदही प्राप्त होत नसेल, समाधानही प्राप्त होत नसेल, तर विचार करताना नेहमी चांगले विचार करायचे. कारण नावेत बसलोय संसार रूपी विठ्ठल 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 विठ्ठल. मग आपण सर्वजण विचार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एक ना एक दिवस काळ येणारे, झडप घालणारे आणि घेऊन जाणारे, पण तो दिवस आजपर्यंत कुणालाही माहिती नाही. प्रत्येकाचा दिवस ठरलेला आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जाणं आहे. आता तुम्ही आम्ही सर्वजण चालते हलते डोलते बोलते प्राणी आहोत. आपण सर्वजण चालते हलते डोलते बोलते प्राणी आहोत. पण आता आपण चालतोय हलतोय डोलतोय, 5 मिनिटात आपण सर्वजण चालू हलू डोलू बोलू याची गॅरंटी नाही. नाही. आता मी ही तुमच्या समोर बोलते, 5 मिनिटात मी सुद्धा बोलल याची गॅरंटी नाही. थोड्या वेळ तर दम काढा. पण त्याचंही काही सांगता येत नाही. कधी गपक्यात नंबर लागल सांगता येत नाही. कधीच नाही सांगता येणार. कारण तो काळ तुमच्या आमच्यावरती टपलेला आहे. तो तुमच्या आमच्यावरती टपलेला आहे. तो येणार आहे. तुम्हा आम्हाला हे शरीर भाडे तत्वावरती दिलंय. तुम्हा आम्हाला भगवंताने हे शरीर भाडे तत्वावरती दिलंय. परमानंट दिलेलं नाहीये, टेम्पररी दिलेलं आहे. जोपर्यंत त्याला वाटलं द्यावा तोपर्यंत दिलंय. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का
घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना दिन लाना पड़ेगा, एक ना एक दिन लाना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदल एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जय हो। एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत, ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत। वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना। हा, एक ना एक दिवस हे घर आपल्याला, शरीर रूपी घर आपल्याला सोडून जायचंय. पण लक्षात ठेवा, हे शरीर रूपी घर जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत या घराचं आपण चांगलं राहायचं, घराच्या मालकाशी इमानदारीनं वागायचं. कसं ऐका, दृष्टांत सांगते तुम्हाला. घराचा मालक दुसरा आहे, त्याच्याशी जर इमानदारी केली तर निश्चित तो आपल्याला जवळ करेल, आपल्यावरती तो प्रेम करेल. पण जर त्याच्याशी इमानदारी नाही ठेवली, आपण जर जीवन जगत असताना चांगलं नाही वागलं तर तो आपल्याला ढिशमिश केल्याशिवाय राहणार नाही. हा, जसं आपण खेडेगावात राहतो, आपल्याला शहराच्या ठिकाणी राहायला जायचंय, पण शहराच्या ठिकाणी राहायला जाताना स्वतःचं घर नसतं, आपल्याला भाडे तत्वावरती घर घ्यावं लागतं. मग आपण त्या मालकाकडे जातो, त्या भगवंताकडे जातो आणि भगवंताला हात जोडतो, दादा एखादं घर आम्हाला राहण्यासाठी द्या, या भूतलावरती एखादं घर आम्हाला राहण्यासाठी द्या. ते कोणतंही असो, कुठेही असो, कोणत्याही कॉलनीमध्ये असो, कोणत्याही गल्लीत असो, पण या शहरामध्ये, या इहलोकामध्ये एक शरीररूपी घर आम्हाला राहण्यासाठी द्या. मालकाला हात जोडले, मालकाला सांगतो एखादी आम्हाला शहरात रूम राहण्यासाठी द्या. मालक आपल्याला राहण्यासाठी घर देतोय, मालकाने आपल्याला राहण्यासाठी घर दिलंय. पण त्या घरामध्ये, ह्या घरामध्ये राहत असताना आपण जर इमानदारीनं राहिलो तर मालक आपल्याला या घरामध्ये अनेक दिवस राहून देईल. आणि आपण जर इमानदारी सोडली तर मालक आपल्याला हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही. हा, आणि एक लक्षात ठेवा, या घरामध्ये राहत असताना आपण किती जरी पैसा कमवला, किती जरी सोनं नाणं कमवलं, किती जरी घराला कलर मारला, किती जरी घराला रंगवलं, तरी ते घर आपलं स्वतःचं नाही. हा, किती सुंदर फुलाची झाडं तुम्ही घरासमोर लावा, हा, तुम्ही गुलाब लावा, जाईजुई लावा, मोगरा लावा, कोणतेही झाडं तुम्ही घरासमोर लावा, घराला सुंदर सजवा, कलर द्या, सुंदर घर करा, पण नाही हो, त्या घराचा मालक
दुसरा आहे तसा या घराला किती जरी सजवलं किती जरी मडवलं 10 तोळे दागिने अंगावर घातले तरी घर आपलं आहे का? नाही ना. एक ना एक दिवस हे घर सोडायचंय कारण याचा मालक दुसरा आहे. जर आपण या घरामध्ये राहत असताना चांगलं राहिलो तर बरेच दिवस राहणार आहे, पण जर आपण या घरामध्ये राहत असताना येड्यावानी करायला सुरुवात केली, जर आपण मालकालाच बदनाम करायला सुरुवात केली तर मालक आपल्याला घर खाली करायला लावणार आहे. मग तो कधीही लावल. जर चांगलं राहिलो तर 10 वर्ष त्या घरात राहणार आणि जर येड्यावानी केलं तर 5व्या दिवशी घरातून बाहेर काढणार. मग त्याच्याशी इमानदार राहा कारण चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलाविते हरिवीणा हो कोण बोलाविते हरिवीणा कोण बोलाविते हरिवीणा कोण बोलाविते हरिवीणा चाले हे शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची असते चाले हे शरीर कोणाची असते चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलाविते हरिवीणा हो कोण बोलाविते हरिवीणा कोण बोलाविते हरिवीणा कोण बोलाविते हरिवीणा चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिवीणा. या शरीरावरती सर्व सत्ता त्याची आहे म्हणून भाडे तत्वावरती मिळालेले शरीर आहे. मिळालंय ना या इहलोकामध्ये आपल्याला मानवी शरीर प्राप्त झालंय ना आपल्याला, मग आनंदाने जगा. आणि लक्षात ठेवा तुम्हा आम्हाला मनुष्य रूपी देह प्राप्त झालाय, मानवी शरीर तुम्हा आम्हाला मिळालंय पण कळालं नाही. आपल्याला मनुष्यरूपी देह मिळाला पण कळालं नाही. आपल्या उलट देवाला या देहाने करायचं काय हे कळलंय पण देहच मिळाला नाही. पदरच नाही सांगणार. स्वर्गीचे अमर इच्छितात ते देवा मृत्युलोकी भावा जन्म आम्हा मृत्युलोकी भावा जन्म आम्हा हे मृत्युलोकी बाबा जन्म आम्हा मृत्युलोकी बाबा जन्म आम्हा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी भावा जन्म आम्हा हो मृत्युलोकी भावा जन्म आम्हा हे मृत्युलोकी बाबा जन्म आम्हा मृत्युलोकी बाबा जन्म स्वर्गीचे अमर इच्छितात ते देवा मृत्यूलोकी भावा जन्म देव लोकाला या मनुष्यरूपी देहाने करायचं काय हे कळलंय पण देह मिळाला नाही ना आपल्याला मिळालाय तर कळालं नाही. चला पुढे. साधू संतांना मनुष्यरूपी देह मिळाला आणि कळाला. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे रात्रंदिवस भगवंताचं भजन करतात म्हणून साधू संतांना मनुष्यरूपी देह मिळाला कळाला. त्यांच्या उलट पशु पक्ष्यांना मानवी देह मिळालाही नाही आणि कळाला देखील नाही. उदाहरण सांगू तुम्हाला, ऐका. तुम्ही कधी बघितलंय का 5-25 डुकर एकत्र आली? डुकर 4 पायाची मुक्काम पोस्ट गटार 5-25 डुकर एकत्र आली, नदीवरती गेली, स्वच्छ सुंदर साबणाने आंघोळ केली, वरती आली नदीच्या काठावरती आणि एकत्र येऊन मीटिंग घेतली. आजपासून गटारीत कोणीच जायचं नाही. डुकरांनी घेतली का मीटिंग? नाही घेतली नाही आणि घेणार पण नाही. ना भूतो ना भविष्यती. कारण त्यांना मानवी देह मिळालाही नाही आणि कळाला देखील नाही. त्यांना देहच मिळाला नाही. आपल्याला देह मिळालाय तरी आपल्यातले काही डुकर तिकडे गेल्याशिवाय म्हणजे आपल्याला देह मिळून सुद्धा फायदा. विठ्ठल 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 विठ्ठल. देह मिळालाय बरं मिळू द्या देह आपल्याला. देहाने करायचं काय हेही कळलं नाही पण जो देह मिळालाय ना हा देह शुद्ध आहे का? नाही ना महाराज.
देह पूर्णत्व घाण त्या देहात आहे. किती घाण आहे ऐका. एका आईनं छोट्याशा बाळाला पाळण्यात घातलं. आईनं छोट्याशा बाळाला पाळण्यात घातलं. पाळण्याची दोरी धरली आणि आई त्या पाळण्याला झोका देते आणि त्या बाळाला उपदेश करते. आई आई आपण बाळाला पाळण्यात घालतो, झोका देतो आणि त्याला काय म्हणतो? योग आई, हाड बाबा. तसं नाही ना. त्या आईनं बाळाला उपदेश केला. आई महान होती ती मदलसा माता. त्या मदलसा मातेनं बाळाला उपदेश केला की बाळा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा वारा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा वारा, वरी चर्म घातले रे कर्मातितकाचा साधा, वरी चर्म घातले रे दुर्भाग्यटकाचा साधा, रव दुर्गंधी रे मंगळतीचा वादा, रव रव दुर्गंधी रे अमंगलीचा बाधा, सारे त्या हरिहरा शरणदायी गोविंदा, सारे त्या हरिहरा शरणदायी गोविंदा, पर्यते मदलसा सोहम जो रे बाळा, पर्यते मदलसा सोहम जो रे बाळा, पर्यते मदलसा सोहंदो जोरे बाळा, पर्यते मदलसा सोहंदो जोरे बाळा. आईनं बाळाला उपदेश केला की बाळा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, हे वरी चर्म घातले रे कर्मातिटकाचा साधा, रव रव दुर्गंधी रे मंगळतीचा बाधा. म्हणून स्मरे त्या हरिहरा शरणा जाई गोविंदा. देह नाशिवंत आहे हे आईनं बाळाला सांगितलं ना. आपण भजनाला चाललं तरी कुठे चालला? वय घरात. गावात सप्ताह असू द्या, हरिपाठाला जाऊ द्या, कुठे चालला? वय घरात. काय कर? अभ्यास कर. एवढा अभ्यास करतं, एवढा अभ्यास करतं, एवढा अभ्यास करतं. ते पोरग किती सांगू, एवढा अभ्यास करतं, एवढा अभ्यास करतं. पोरग नंतर कॉलेजला जातं. कॉलेजला गेल्याच्या नंतर नोकरीला लागतं. नोकरीला लागल्याच्या नंतर छोकरी त्याचं तेच घेऊन येतं. एवढा अभ्यास करतं. बरं छोकरी त्याच्या तेच घेऊन येतं पण घरी नाही हो, तिकडच राहतं. बरं राही नका जाईना. आई बाप गेल्याच्या नंतर सुद्धा येत. हा एवढं शिकवतो आपण त्याला. सांगा ना त्या शिक्षणात उपयोग आहे का? एक सांगू तुम्हाला, एक सांगते ऐका. जगाच्या पाठीवर तुम्हाला जर आनंद प्राप्त करायचा असेल तर तुम्ही लंडनला जा, तुम्ही जर्मनीला जा, तुम्ही फ्रान्सला जा, तुम्ही अमेरिकेला जा. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही फिरा, कितीही फिरा, पण जो आनंद तुम्हाला वारकरी संप्रदायात आहे तो आनंद तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठंच मिळू शकत नाही. ओरिजिनल आनंद आहे इथं. अहो तुमचा डीजे काय करतोय? एवढे आमच्या वारकरी संप्रदायात आनंद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून देह नाशिवंत आहे. काळ आयुष्याला खातोय. घडोघडी काळ वाटयाची पाहे, घडोघडी काळ वाटयाची पाहे. काळ तुमची आमची क्षणाक्षणाला वाट बघतोय. मग काय करा? सावध व्हा. आयुष्य खायचं काम चालू केलंय काळाने. मग सावध व्हा. आणि एकतर देह नाशिवंत आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात तेच सांगतात. नाशिवंत देह जाणारच काळ, 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 नाशिवंत देह
जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा, सावध व्हायला पाहिजे प्रत्येकाने. मग आतापासून जरी तुम्ही सावध झालात ना, आतापासून तरी चालेल, कारण पुढचं आयुष्य किती हे कुणालाही माहिती. इथून घरापर्यंत जातो की नाही याची सुद्धा शाश्वती नाहीये. मग लक्षात ठेवा, जर गॅरंटी नाहीये आपल्याला आपण किती दिवस राहणार आहे, तर आत्ता सावध व्हायला शिका. मग सावध व्हायचंय त्याच्यासाठी काय करावं लागेल? संतांची संगत धरावी लागेल, आवडीनं परमार्थ करावा लागेल. पण आपला परमार्थ सवडीच आहे. कसा आहे? जर मिळाला वेळ तर जाऊ कीर्तनाला, नाहीतर आपण वर्ष श्राद्धाचं कीर्तन 12:30च्या दरम्यान आवरत आहे. आपण 12-12:30ला आपण तिथं जेवायला. मिळाला वेळ तर कीर्तनाला नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको पेदा करू गोष्टीचा, नको खेदा करू गोष्टीचा, नको खेदा करू गोष्टीचा, नको खेदा करू कोणत्या गोष्टीचा. आवडीनं व्हावे. हा, आवडीनं भगवंताचं भजन करायचंय. आणि जर आवडीनं भगवंताचं भजन केलं तरच तो आपल्यावरती कृपा करतो. आवडीनं करावं लागतं. भक्त प्रल्हादजीनं आवडीनं भगवंताचं भजन केलं होतं, तसं आपण पण आवडीनं करावं लागेल. आणि आवडीनं जर केलं तर तो आपला पाठीराखा आहे, आणि जर सवडीनं केलं तर मग नाही ना, तो आपला मालक आहे. जर एखाद्या माऊलीवरती काही संकट आलं, जर एखाद्या माऊलीवरती काही संकट आलं तर तिच्यावरती आलेल्या संकटाचं निवारण करण्याचं काम हे तिच्या मालकाचं आहे. बरोबर ना? तसं आपण जर त्याचे भगवत भक्त झालेलो असेल, आपण जर त्याचे सेवादारी भाविक झालेलो असेल, तर आपल्यावरती जर एखादं संकट आलं तर त्याचं निवारण करण्याचं काम कोणाचं आहे? मालकाचं आहे. मग त्या मालकाने आपलं रक्षण करावं, त्याच्यासाठी आपल्याला संतांची संगत धरावी लागेल. संगत संतन की करले जन्म का सार्थक तू करले, संगत संतन की करले जन्म का सार्थक तू करले, संगत संतन की करले जन्म का सार्थक तू करले, संगत संतन की करले जन्म का सार्थक तू करले. उत्तम नर देह पायो प्राणी, उत्तम नर देह पायो प्राणी, सका हित कछु करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले जन्म का सार्थक तू करले, संगत की करले जन्म का सार्थक तू करले, संगत संतन की करले जन्म का सार्थक तू करले. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे
सत्संग ही बहाना है राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है चंदा में ढूंढा तुझे सूरज में पाया है चंदा ने ढूंढा तुझे सूरज में पाया है चंदा में ढूंढा तुझे सूरज में पाया है चंदा ने ढूंढा तुझे सूरज में पाया है वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है राधे राधे हो राधे 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 हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे सब मिलकर बोलो राधे 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 हो 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 राधे राधे जय हो हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे हा आवडीनं म्हणायचं असा संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आवडीनं संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आनंद आहे आनंद आहे फार आनंद आहे बरं संतांच्या मिलनाकरता संतांच्या भेटी करता बघा राधेनं सत्संग घडवला हा भगवंतानी सत्संग घडवला मग देवाला भेटण्याकरता जर सत्संग घडावा लागत असेल तर संतांना मिळण्याकरताही सत्संग करावा लागतो मग लक्षात ठेवा जर तुम्हाला आनंद प्राप्त करायचा असेल तर संतांच्या संगतीत जावं लागतं संतांची संगत धरावी लागते आवडीनं परमार्थ करावा लागतो जर आवडीनं परमार्थ केला तर तो आपल्याला आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी हे संत समागमे धरावी आवडी संत समागमे
कामे धरावी आवडी करावी तातडी. हा, परमार्थाची तातडी करायची, आवडीनं परमार्थ करायचा. आणि जर आवडीनं परमार्थ केला तर निश्चित तो काळ सुद्धा आपल्या जीवनातून पळून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या काळाला जर पळून पाठायचं असेल तर नामसंकीर्तन साधन पैसो. जळतील पापे जन्मांतरीचे ओ जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पापे जन्मांतरीचे ओ जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे ओ जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पापे जन्मांतरीचे ओ जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे. हा, नामस्मरणामध्ये ताकद किती लक्षात ठेवा. म्हणून नामस्मरण करा, संतांची संगत धरा. आणि संतांची संगत धरल्याच्या नंतर आपल्याला आनंद प्राप्त होतं, समाधान प्राप्त होतं. आणि समाधान प्राप्त करण्याची जागा जगामध्ये इकडं तिकडं दुसरीकडे शोधत बसू नका. समाधानाची जागा इथं आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्ही 2 तास जरी भगवंताचं नामस्मरण ऐकलं, 2 तास जरी भगवंताचं नामस्मरण कानावरती पडलं तर तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जर आपल्या जीवनाचा उद्धार होत असेल तर भगवंताचं नामस्मरण करायला हरकत नाही. हा, निम्म्यांनीच टाळ्या वाजवल्या. म्हणजे तुम्हाला कळतं की नाही कळतं हे मला पण कळायला गेलंय. आणि बऱ्याच लोकांना आपल्याला कळत नाही हे कळलं तरी लई कळलं. कळलं ना? विठाला 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 विठाला. आनंद प्राप्त करा, आनंद प्राप्त करा. आणि लक्षात ठेवा, आनंदाचं मी सांगितलं साधन इथं आहे. इथं या धर्ममंडपामध्ये आनंद आहे. तुम्ही 1 लाखाचा डीजे लावा, लावा तुम्ही 1 लाखाचा डीजे लावा, पण तुमच्या 1 लाखाच्या डीजेला फिका पाडण्याचं काम आम्ही करतोय राजा हो. मग तुम्ही आम्ही त्या भगवंताचं भजन करा. हा, ऐकायचंय तुम्हाला, डीजे पेक्षा भारी नाचता येतंय आपल्याला, डीजे पेक्षा गोड गोड चालीत आमच्याकडं. मग त्या भगवंताचं भजन करा, कारण आपण जसं कर्म कराल तसं फळ आपल्याला भेटत असतं. जसं कर्म तसं फळ. मग फळ चांगलं भेटावं तर नामस्मरण करावं लागेल. मग तुम्ही आम्ही किती जरी कर्म वाईट केलं तर आपल्याला काळ नेणार आहे. आणि तुम्ही आम्ही चांगलं जरी कर्म केलं तरी काळ नेणार आहे. पण लक्षात ठेवा, काळ नेताने ज्याचं कर्म चुकणार आहे त्याला हाणून मारून नेणार आहे. आणि ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला आनंदाने गुलाबाच्या फुलात नेणार आहे. मग तुम्ही भगवंताचं भजन करा. आणि जर भगवंताचं भजन नाही केलं तर काय होईल? हे जरी न ऐकलं तरी दुसरा येईन. हे जरी न ऐकलं, हे जरी न ऐकलं तरी दुसरं येईन. हे जरी न ऐकलं, हे जरी न ऐकलं तरी दुसरा येईन. हे जरी न ऐकलं, हे जरी न ऐकलं तरी दुसरं येईन. हे जरी न ऐकलं. सरतीश बट्टीबा काळ बांधून नेईन. सरतीश बट्टीबा, सरतीश वटिबा काळ बांधून नेईन. सरतीश वटिबा, सरतीश बट्टीबा काळ अरे बांधून बोल. सरतीश बट्टीबा, सरतीश वटिबा काळ बांधून नेईन. सरतीश वटिबा. एक जनार्दनी आमचे काय बाजाईल. 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 पिंगळा 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 माधवारे बोल बोलत दे का पिंगळा माधवारे. 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 डौर फिरवितो टुकू टुकू ऐका. डौर फिरवितो टुकू टुकू ऐका. डौर फिरवितो टुकू टुकू
टुगु टुगु ऐका ए पिंगळा माधवा रे बोल जय हो माधवा रे पिंगळा माधवा रे बोल बोल तो देखा पिंगळा माधवा रे पिंगळा माधवा रे बोल बोल तो देखा पिंगळा माधवा रे पिंगळा माधवा रे बोल बोल तो देखा पिंगळा माधवा रे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा अरे धांगड बो दागड धिंगा ग अवघा दागड धिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा दागड धिंगा ग अवघा दागड धिंगा ग अवघा दागड धिंगा ग अवघा दागड धिंगा ग अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर वारी 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 सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी सावध होली भजनी लागा देव करा कैवारी सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी सावध होली भजनी लागा देव करा कैवारी वारी हो जय हो वारी वारी हो वारी माझ्या म्हातारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची अरे बो वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी निर्गुण निराकार दादा माहुर माझे गा 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 शकून 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 सांगा वयान आले जय हो शकून सांगा वयान आले यमई माझे ना शकुड सांगा वयन आले यमाई माझे गा शकुड सांगा वयन आले यमाई माझे गा शकून सांगा वयान आले यमई अरे बो शकून सांगा वयान आले यमई माझे ना शकुड सांगा वयन आले यमाई माझे गा शकुड सांगा वयन आले यमाई माझे गा हे जरी न ऐकलं तरी दुसरा येईन हे जरी न ऐकलं हे जरी नाही ऐकलं तरी दुसरं येईल हे जरी नाही ऐकलं वाह! जरी न ऐकलं तरी दुसरा येईन हे जरी न ऐकलं हे जरी नाही ऐकलं तरी दुसरं येईल हे जरी नाही ऐकलं लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला भगवंताचं भजन करतोय हे सांगतोय भगवंताचं भजन करा हे सांगतोय पण तुम्ही जर आमचं ऐकलं नाही ना तर काय होईल जसा आपण गवताचा भारा बांधतोय जशी ऊसाची मुळी बांधतोय तद्वत त्याप्रमाणे तो काळ आल्याच्या नंतर आपल्याला ऊसाच्या मुळीसारखं बांधून नेल्याशिवाय राहणार नाही सरती शेवटी बा काळ बांधून नेईन सरती शेवटी बा सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा सरती शेवटी बा काळ बांधून नेईन सरती शेवटी बा सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा लक्षात ठेवा काळाने जर आपल्याला बांधून नेलं ना कुणाचंच काही जाणार नाही नाथ बाबा सांगतात एक जनार्दनी आमचे काय बाजाईल 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 पिंगळा 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 अरे बोल बोलत होते का पिंगळा माधवारे पिंगळा माधवारे बोल बोलत होते का पिंगळा माधवारे पिंगळा माधवारे बोलून देगा पिंगळा माधवारे पिंगळा माधवारे बोल
आनंद आमच्याकडे चांगला आहे. हा, इथं या तुम्ही इथं. बरं इथं कुणी या, यारे यारे लहान थोर, या तिवलती नारी नर. हा, कुणी या इथं. इथं काही बंधन नाहीये. लहान या, थोर या, आजी या, आजोबा या, कुणी या, परंतु भगवंताचं भजन करा. कारण भजनाकरता देह दिलाय आणि याचा विचार आपण प्रत्येकाने करायचा. लक्षात ठेवा, आपण या यह लोकामध्ये जन्माला आलेलो आहोत. या यह लोकामध्ये जो संसार रूपी व्यवहाराचा धूर आहे ना, या यह लोकातला धूर आहे ना, हा धूर आपल्या डोळ्यामध्ये किती जरी गेला तर तो मनापर्यंत जाऊ द्यायचा नाहीये. जसं एखादी माऊली आहे, आपल्या नवऱ्याला सुंदर भाकर करून घालायची आहे, पण भाकर करून घालत असताना चुलीमध्ये जाळ चालू आहे. त्या जाळाचा धूर झालाय, तो धूर त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये किती जरी गेला तरी ती माऊली त्या धुराचा विचार करत नाही. तिच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की भाकर चांगली झाली पाहिजे, सुंदर वाजली पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला खाऊ घातली पाहिजे, माझ्या मालकाला भाकर सुंदर खायला गेली पाहिजे. हा विचार जसा तिच्या मनामध्ये असतो ना, तसा आपल्याही मनामध्ये यह लोकामध्ये जीवन जगत असताना संसार रूपी धूर डोळ्यात जाऊ द्यायचा नाहीये, अंतकरणापर्यंत जाऊ द्यायचा नाहीये. अंतकरणामध्ये एकच इच्छा ठेवायची आहे, किती काही झालं तरी मी माझ्या भगवंताचं भजन केल्याशिवाय राहणार नाही. हेच मार्गभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार रे, 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 तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार रे. नका डोळे धुरे भरोनी राहो, नका डोळे धुरे भरोनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नका डोळे धुरे भरोनी राहो, नका डोळे धुरे भरोनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, जाणार सकाळ, जाणार सकाळ. सर्वांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करूया. सर्वांनी, मी आतापर्यंत कुणाला तसदी दिली नाही, टाळी वाजवा. माझ्याही तोंडाला नाही आणि तुमच्या पण हाताला नाही. आता सर्वांनी वाजवा मात्र, कारण टाळी वाजवल्याच्या नंतर आपल्या छातीत धडधड होते आणि छातीत धडधड झाल्याच्या नंतर अटॅक नावाचा प्रकार आपल्याकडे येत. हा, म्हणून टाळी वाजवा. माझ्या करता नाही, त्याच्या करता नाही, तुमच्या करता. हा, वाजवणार ना? हा, सर्वांनी वाजवायचे. करावरती हात, हा, सुंदर हातावरती, मुखाने भजन, हाताने टाळी. हरी जय जय, 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 हरी जय जय,
असो यथामती यथावकाशभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही बरोबर आहे ते गुरुवर नारंगरीजी महाराजांचं. करविली तैसी केली कटकट वाकुडे की नीट देव जाणे एरवी मी कोण असो या उक्तीप्रमाणे या ठिकाणी असणारा श्राद्धजीचा कार्यक्रम आपल्यातून निघून गेलेले कैलासवाशी भागुबाई पुंजाजी टिक्कल यांना जाऊन 1 वर्ष होत आहे. यांच्या पश्चात असणारा यांचा मागील परिवार, 5 मुलं, नातू पंतू, मला पत्रिका वाचायला वेळच भेटला नाही. 5 मुलं, नातू पंतू असा असणारा त्यांचा परिवार. आजी या परिवारातून, मोठ्या परिवारातून निघून गेल्यात. तर आजींना पुढचा जो जन्म आहे ह्यो चांगल्या योनीमध्ये प्राप्त हो हीच भगवंत चरणी प्रार्थना करते. तद्वत त्यांच्या मुलांनी आत्तापर्यंत शास्त्राने सांगितलेले जे विधी आहेत त्या विधीप्रमाणे श्राद्ध विधी हा एक विधी आहे. तो शास्त्राने सांगितलेल्या विधीपैकी श्राद्ध विधी तो त्यांची मुलं या ठिकाणी करतायत. मुलं आईच्या ऋणातून मुक्त होत आहे. चांगल्या रीतीने हो. भगवंत चरणी प्रार्थना आहे की भगवंता तुला या परिवाराला काही द्यायचं असेल तर दे, अन्यथा देऊ नको. देवा तुला या परिवाराला काही द्यायचं असेल तर दे, अन्यथा देऊ नको. मात्र एक गोष्ट ती तुझ्याकडे हक्कानं मागेल ती तू द्यायला विसरू नको. कोणती गोष्ट देवा? तुझ्याकडे हक्कानं मागेल या परिवारासाठी सुंदर आरोग्य आणि चांगली संतती प्राप्त होऊ दे. याच्या पलीकडे तुझ्याकडे या परिवारासाठी काही मागत नाही. असो, ज्यांनी हे कीर्तन रूपी पुष्प माझ्या पदरात टाकलं असे असणारे टिक्कल पाटील परिवार, त्याचप्रमाणे त्यांचे जवळचे पाहुणे, त्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घराण्यातली मुलगी आहे असे असणारे आमच्या वांबुरीचे राजूभाऊ गवते पाटलांच्या मार्गदर्शनातून हे कीर्तन रूपी पुष्प माझ्या पदरात पडलं. तसं पाहायला गेलं तर वास्तविक पाहता गवते पाटील म्हणजे आमच्या संस्थेचे एक सदस्यच आहेत. कसं तर त्यांच्या 2 मुली आमच्या संस्थेत आहे. जी 1 नंबरच्या माईकवरती उभी आहे ही गवते पाटलांची मुलगी आहे आणि ती संस्थेत असल्या कारणास्तव हे कीर्तन रूपी पुष्प आमच्या पदरात आहे. अशा असणारे संस्थेवरती नितांत प्रेम करणारे आमचे राजूभाऊ गवते असतील, त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे टिक्कल पाटील परिवार या परिवाराची मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे उपस्थित समस्त ग्रामस्थ, देवळाली प्रवारा, उपस्थित सर्व पाहुणे मंडळू, सर्व वारकरी मंडळी, पंचकृषीतील भाविक मंडळी, सर्व पुरुष वर्ग, महिला वर्ग, सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, या ठिकाणी जे कोणी उपस्थित आहे सर्वांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी माझा गोड आवाज तुमच्यापर्यंत गोड करून पाठवला, माझा किती गोड आवाज आहे हे मला माहिती नाही, पण माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी गोड करून पाठवला असे असणारे जगदंबा साऊंड सिस्टीमचे मालक, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे महेंद्र भाऊ ठाणगे कात्रड, त्यांचेही मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे ज्यांनी या कीर्तनाला सुंदर अशी मृदंगाची साथ दिली असे असणारे उत्कृष्ट मृदंगाचार्य, कारण मृदंग वाजवणं काही सोपी कला नाहीये. हा, तुम्ही वारकरी मंडळी आहात. मेलेल्या जनावराच्या कातड्यातून शब्द बाहेर काढायचे असतात. जिथं मेलेल्या जनावराच्या कातड्यातून शब्द बाहेर काढायचे असतात, ते शब्द बाहेर काढण्याची कला ज्याच्या हातात आहे असे असणारे हरिभक्त परायण उत्कृष्ट मृदंगाचार्य नामदेवजी महाराज आढाव,
त्यांचेही मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. दुसरी गोष्ट, या ठिकाणी कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थिती दाखवली असे असणारे, ज्यांनी आत्तापर्यंतचं कीर्तन शूटिंग केलं असे असणारे, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे बंधू हरिभक्त परायण चंद्रकांतजी महाराज खळेकर, त्यांचंही आज देवळालीतच कीर्तन आहे. त्यांचं इथून 3 किलोमीटर आहे ना, इथून 3 किलोमीटर ज्यांचं कीर्तन आहे असे असणारे हरिभक्त परायण चंद्रकांतजी महाराज खळेकर, त्यांचे भाचे, आणि वास्तविक पाहता ही कीर्तन खळेकर महाराजांच्या चॅनलला ते सोडणार आहेत. त्यांचे भाचे आमचे भाऊ शुभम दादा ही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांनी कीर्तनही शूटिंग केले, म्हणून त्या दादांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे ज्यांनी उत्कृष्ट अशी कीर्तनाला साथ दिली असे असणारे माझे पितृतुल्य उत्कृष्ट विनेकरी काका, त्यांचेही मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर अशी कीर्तनाला साथ दिली अशा असणाऱ्या कृष्णाई गुरुकुल मुलींची वारकरी शिक्षण संस्था कात्रड, तालुका राहुरीची, जिल्हा अहमदनगर, या कात्रड शिक्षण संस्थेतील कृष्णाई गुरुकुलातील सर्व विद्यार्थिनी, माझ्या सर्व मुलींचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. आणि सर्वात महत्त्वाचे, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे, आज ते कार्यक्रमाला नव्हतेच पण कालच अचानक कार्यक्रम कॅन्सल झाला, पण आज कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत, म्हणून जे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. पण सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासमोर ज्या कृष्णाई वारकरी शिक्षण संस्थेच्या मुली उभ्या आहेत, जे काही मुली तुमच्यासमोर आहे, त्यांच्या अंगातली कला जी काही तुमच्यासमोर दाखवत आहे, उत्कृष्ट पावल्या खेळत आहे, उत्कृष्ट गायन करत आहे, उत्कृष्ट कीर्तनाला साथ देत आहे, एवढंच नाही तर माझ्या मुलींचे वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर संस्था चालू होऊन फक्त 1.5 वर्ष झालंय. किती? 1.5 वर्ष. आणि 1.5 वर्षामध्ये या मुली माईकवरती उभ्या आहेत. दुसरी गोष्ट, मुलींचे श्रीमद भगवद्गीतेचे संस्कृतचे 7 अध्याय मुखद्गते, 7 अध्याय, 10 स्तोत्र पाटे आणि 300 अभंग मुलींचे 1.5 वर्षात पाटे. किती? 300 अभंग. तर एवढ्या गोड अभ्यास करणाऱ्या माझ्या सर्व मुलींचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. पण लक्षात ठेवा, या सर्व मुलींना घडवण्याचं काम मी नाही करत हो. या सर्व मुलींना घडवण्याचं काम करणारे माझे मालक हरिभक्त परायण. मी या सर्व मुलींचं श्रेय देत असेल, कारण मी रोज कीर्तनाला बाहेर आहे. या सर्व मुली घडल्यात ना, याचं सर्व श्रेय देत असेल तर ते माझे मालक हरिभक्त परायण उत्कृष्ट कीर्तनकार गणेशजी महाराज नवले शास्त्री यांना आहे. तेही आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. जर कुणाला वाटत असेल आपली मुलगी गायक वादक कीर्तनकार व्हावी तर निश्चित आमच्याशी संपर्क साधावा. शालेय शिक्षणासह वारकरी शिक्षण आहे. आता ज्या उभ्या आहेत मुली, ही मधली मुलगी, ती पलीकडे एक गेली ठाईची चाल म्हणून, या मुली 3री 4थीच्या मुली दादा हो, 3री 4थीच्या. विचार करा, 3री 4थीच्या मुली आपल्या घरात आहेत, त्यांना अजून कपडेही घालता येत नाही आणि शेंबूड सुद्धा पुसता येत. हा, ते अर्ध नाक भरेल घेऊन तशाच निघातात. बघा किती गोड लेकरं आहेत ही 3री 4थीचे. आपल्याला जर वाटत असेल ना लेकरांवरती संस्कार चांगले घडावे, लक्षात ठेवा, मुलांना किती शिकवा तुम्ही, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मुलांना किती पण शिकवा, पण त्यांच्यावरती संस्कार घडवा. जर त्यांच्यावरती संस्कार घडले तरच हिंदू धर्मात टिकून राहणार आहे, नाहीतर हिंदू धर्म तळागाळाला गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कार्यक्रमाला उशीर झालाय, ज्ञाते कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल सर्वांची माफी मागते. पण एक छोटीशी सूचना आहे. श्री क्षेत्र कात्रड या ठिकाणी जे कृष्णाई गुरुकुल आहे, या कृष्णाई गुरुकुलामध्ये काही अनाथ विद्यार्थिनी, अनाथ मुली येतात. आमच्याकडे एकूण 45 मुली येतात आता. तर 45 मुलींमध्ये आमच्याकडं 10 अनाथ मुली आहे. जर कुणाला वाटत असेल या अनाथ मुलींच्या शिक्षणासाठी, कारण तुमच्याकडून आम्ही जे पैसे घेतो ना राजा हो, मी बाकीच्या कीर्तनकारांचं सांगत नाही, पण वैयक्तिक मी माझं सांगते, तुमच्याकडून जे आम्ही पैसे घेतो ना, हे आमच्याकरता नाही घेत राजा हो, आमच्याकरता नाही. आम्ही जे घेतोय ना तर ते या लेकरांकरता घेतोय, लेकरांकरता. कारण मुलांची फी आहे मुलींना, पण जी काही फी मुलींना मी वर्षाकाठी आकारलेली आहे त्यामध्ये काहीच होत नाहीये. बरं, त्यातल्या त्यात अनाथ मुली आहे, या अनाथ मुलींचा सर्व शिक्षणाचा खर्च आमच्यावरती आहे. जर कुणाला वाटत असेल आपल्या हातानं फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी अनाथ मुलींसाठी खर्च व्हावा, तुम्ही जी काही दक्षिणा द्याल अनाथ मुलींच्या शिक्षणाकरता ती आम्ही घ्यायला तयार आहे. आणि दुसरी गोष्ट, कृष्णाई वारकरी शिक्षण संस्थेचं बांधकाम अजून चालू आहे.
जर कुणाला वाटत असेल या बांधकामासाठी अथवा अनाथ लेकरांच्या शिक्षणासाठी तुमच्या हातून काहीतरी खर्च व्हावा, तुमच्या हातातलं धन काहीतरी त्या लेकरांपर्यंत पोहोचावं असं वाटत असेल तर तुम्ही जे दक्षिणा स्वरूपात द्याल ते आम्ही घ्यायला तयार आहे. फक्त तुम्ही द्यायला तयार राहा बरं का महिला मंडळ. तुम्हाला वाटत असेल नवलेबाईंनी कीर्तनात दक्षिणा द्यायला सांगितली, पण आम्ही घरून नवऱ्याच्या गाडीवर बसलो तशाच आलो, पाकिट आणलं नाही. काळजी करू नका. तुम्ही जरी पाकिट आणलेलं नसल तुम्ही गळ्यातलं द्या, तुम्ही कानातलं द्या, तुम्ही हातातलं द्या, तुम्ही जे द्याल ते मी घ्यायला तयार आहे. फक्त द्यायला तयार आहात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. 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 बोले ले गुरे वेडे वागुडे उत्तरे क्षमा